श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझ्या यूट्यूब फॅमिली, तुम्हाला शुभ सकाळ, शुभ गुरुवार. कसे आहेत सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे छानच असाल, छानच असायला पाहिजे. आणि आपण आपली प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. आता उन्हाळा चालू झाला आहे, तर उन्हाळ्यात पण आपण आपली स्वतः काळजी घ्यायची आणि होता होईल तेवढं आपण सुरक्षितच राहण्याचा प्रयत्न करायचा. तर मला असं सांगायचं आहे की आज गुरुवार आहे, तर माझ्या मनात एक विचार आला की मी आज मी आज जे आहे ते फक्त ह्या माझ्या स्वामीमुळं आहे. आणि हे स्वामी माझ्यासोबत असल्यामुळं मला कसलीच भीती वाटत नाही आणि कसलंच टेन्शन पण येत नाही बरं का. कारण हे स्वामी जे आहेत हे फक्त स्वामी नाहीत, तर हे माझी आई आहे, हे माझे पिता आहे, बहीण, भाऊ, नवरा, मुलं, ह्या सगळ्या रूपामध्ये हे एकटे खंबीर माझ्यासोबत उभे राहतात. ज्या टायमाला मला ज्याची गरज पडते त्या टायमात हे माझ्यासोबत त्याच रूपात माझ्यासोबत राहतात. आणि हे माझ्यासाठी खूप म्हणजे खूप एक आनंदाची गोष्ट आहे. माझ्या मनाला एकदम शांत करणारी गोष्ट म्हणजे हे माझे स्वामी माऊली. मी जेव्हा स्वामीचं नाव घेते तेव्हा मला एक मनातून असं नाही का, आपण म्हणतो समाधान जे असतं ते ह्या स्वामीच्या नामामध्ये मला समाधान भेटतं. ज्यांनी कोणी मला नावं ठेवत असतील, ज्यांनी कोणी माझ्याबद्दल वाईट बोलत असतील, तर त्यांनी समजून घ्या की तुम्हाला बोलायचं आहे ना, तर तुम्ही बोलू शकता माझ्याबद्दल वाईट. मी तुम्हाला काहीच विरोध करणार नाही, कारण मी माझ्या जागेवर एकदम ठीक आहे. आणि मला असं वाटत नाही की माझ्याकडून चूक तर सगळ्याकडून होते, पण माझी चूक जरा वेगळी आहे. त्याच्यामुळं लोकांच्या पटकन नजरेत खटकतं. काही हरकत नाही, मी ज्या लोकांच्या नजरेत मी खटकते ना, त्या लोकांचा मी बिलकुल विचार करत नाही आणि त्या लोकांचा विचार करण्यासाठी माझ्याकडे वेळ पण नाही. ज्यांना कुणाला खटकते ना, तर अजून थोडं खटकू द्या तुमच्या नजरेमध्ये, मला काहीच फरक पडत नाही. कारण तुमच्यासारख्या लोकांची माझ्या आयुष्यात मला काहीच गरज नाही. आणि हे गरज न भासण्याचं कारण म्हणजे स्वतः तुम्ही लोक आहात. कारण तुम्ही मला समजून घेतले नाही, तुम्ही माझ्यासोबत वाईट काळामध्ये माझ्यासोबत खडे राहिले नाही, तुम्ही माझी साथ दिली नाही. मग काय अधिकाराने तुम्ही मला म्हणजे तुमच्या नजरेत मी खटकते? काय संबंध आहे? तुम्ही माझ्याबद्दल वाईट बोलताय, कोण्या अधिकाराने बोलताय तुम्ही? तुम्हाला बोलायचं आहे, शेवटी निर्णय तुमचा आहे. आणि ज्याची बुद्धी जशी आहे तसाच तो विचार पण करतो, त्याच्याबद्दल काही शंका नाही. आणि मी नाही घाबरत तुमच्या बोलण्याला, अजिबात घाबरत नाही. कारण हे बघा, हे गुरु माऊली माझ्यासोबत आहे, हे स्वामी समर्थ आहेत माझ्यासोबत, तर तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाही. कारण जेवढी साथ माझ्या स्वामीची आहे तेवढी तुम्ही मला कवडीची पण साथ मला कधी दिली नाही. नाव ठेवणाऱ्यांनो,